खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा मोरक्या मोठ्या पठाण यास चाळीसगावमधून गुंडविरोधी नाशिक पथकाने अटक केली आहे। 4 एप्रिल 2025 रोजी निखिल प्रदीप दर्यावनानी यांनी काठे गल्ली सिग्नल नाशिक येथे 2 अनोळखी इसम हे त्यांच्या वाहनात बसून त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली। त्यांनी घोटी कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेऊन हवेत आणि जमिनीवर 2 गोळ्या फायर करून जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडले। आरोपींना निखिल दर्यावनी यांच्या भावाने 15 लाख रुपये देऊन सदरची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल होताच सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण यास तात्काळ अटक करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडविरोधी पथकाला आदेश देताच सदर तपास सुरू असताना गुंडविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना आरोपी हा संभाजीनगर आणि चाळीसगाव या ठिकाणी राहत असून तपास सुरू असता आरोपी शाकीर पठाण उर्फ मोठा पठाण या 27 जुलै रोजी मुसा कादरी बाबा दर्गा पाटणादेवी रस्ता चाळीसगाव येथून शिताफीने अटक केली आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अजय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यावनानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकॅथलॉन येथे घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना 1 करोड रुपयाची खंडणी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जन स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना 2 गोळ्या बंदुकीमधल्या 2 गोळ्या फायर करून त्यांच्याकडून 1 करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील 15 लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली। याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 116/2025 BNS कलम 140(2) 351(2) 35 सह भारतीय हत्या कायदा कलम 325(27)(2) प्रमाणे 5 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याने कारवाई केली आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील 15 दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणावळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती। त्याच्या वर्णनानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आला असते एवढीच माहिती मिळाली। त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील 3 दिवसापासून तेथे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव, मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो। त्यानुसार आम्ही चाळीसगाव, मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक 27/7/2025 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडील टोयोटा ग्लांजा वाहन क्रमांक MH11DD 2101 सह मिळून आला। सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये 2 मोबाईल व रोख स्वरूपात 31,000 रुपये असा एकूण 5,91,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून
आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.